सर्व संत सैनिकांना सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते। तसेच कार्यक्रमाच्या या समाप्तीसाठी आमच्या गावातील ज्येष्ठ कार्यकर्त्या इंदुबाई माणिकराव वानखडे तसेच इंदुबाई वानखडे तसेच सर्व कोणा येथील विशाखा महिला मंडळ उपासिका यांचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करते की वादळ जातीयतेचे अडवून भीम गेला, वादळ जातीयतेचे अडवून भीम गेला, बुद्धाशी नाते तुझे माझे धुवून भीम गेला, बुद्धाशी नाते तुझे माझे धुवून कि पैदा न होता वो मसला तो ये खुशियों का सिलसिला न होता, जे पैदा न होता वो मसला तो ये खुशियों का सिलसिला न होता, ये बेरत करती ये जमीन और आसमान का मिला न होता, ये भारत का पक्का कंगाल हो जाता यार अगर उसे मेरे ठीक जैसा कोई भिड़ा न होता, कोई भिड़ा न होता। बाबासाहेबांनी खूप काही कमावलं। महिला मंडळ सर्व उपासक उपासिकांना सांगणं आहे आज संतोष भाऊ शिरसाट यांनी आपल्याला फार मोठं मोलाचं मार्गदर्शन केलं। त्यांनी सांगितलं की थोडंसं काही कार्य केलं ते आमचं नाव घ्या, आमचं नाव घ्या। मानवांनो, बाबासाहेबांनी एवढं कार्य केलं पण बाबासाहेबांनी कधी असं म्हटलं नाही की माझं या कॉलेजला नाव द्या, माझ्या या संस्थेला नाव द्या। कधी बाबासाहेबांनी त्यांच्या पत्नीचं नाव दिलं नाही, मुलाचं नाव दिलं नाही, की स्वतःचं नाव दिलं नाही। बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात अरे बांधले असते घर माझे सोन्याच्या विटाने, अरे बांधले असते घर माझे सोन्याच्या विटाने, पण मेला असता समाज माझा उपाशी फुटाने, पण मेला असता समाज माझा उपाशी फुटाने। बाबासाहेबांनी सांगितलं अरे पुढाकार घ्या तुम्ही, पण नावाचं भूमिका घेऊ नका। जो माणूस पुढाकार घेतो ना त्याला त्याचं नाव घेण्याची गरज नसते, त्याचं आपोआपच नाव निघतं। म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हा आम्हाला अरे हा भीमाचा रथ इथपर्यंत आणलेला आहे, हा भीमाचा रथ इथपर्यंत आणलेला आहे। अरे तुम्हाला पुढे नेता आला तर न्या, तुम्हाला पुढे नेता आला तर न्या, त्याला मागे वळू नका। तो काही लोक आम्ही आपल्या हाताने एकमेकांचे ओढतो पाय, आम्ही आपल्या हाताने एकमेकांचे ओढतो पाय, मग त्याला समाज करेल काय, मग त्याला समाज करेल काय। म्हणून या ठिकाणी उशीर झालेला आहे बोलता या ठिकाणी सुंदर असं छोटं Ay,